यार लक्या बाल्याला वाचवावं लागेल रे लक्या. धर्म चाल लवकर चल. हा, चल. बाला गेला गेला बाला. अरे त्या बाल्याला तिकडे जायची काय गरज होती? झक मारला गेला का तिकडे? कसं शहाणपणा करा. अरे तहाच मुळे झालं नाही हे सगळं. तू जर भूत भूत करत बसला नसता ना तर बाला तिकडे गेलाच नसता. अरे फक्त शेवटचा एकच शॉट राहिला होता रे. तो घेतला असता आपण निघून गेलो असतो. आणि तू जितक्या वेळ त्याच्यासोबत तिथं भांडत होता ना तितक्याच वेळात ते शॉट निघला असता आपण निघून आलो असतो. अरे जर सगळ्याचे शॉट घेत बसला असतो ना तर सगळ्याचे शॉट लागले असते. आता फक्त बाला शॉट लागले. अरे मी त्याला म्हणलो होतं भूत तिकडे जाऊ कसं मरायला जाऊ दे ना. ही सगळी ना ह्या लकेच चुकी आहे. हे बघा एकमेकावर आरोप करून काहीच उपयोग होणार नाही. एकतर भारत तिकडे अडकलाय आणि त्याला एकट्याला सोडून आपण लय स्वार्थीपणा करायला लागलो. आपल्याला काहीतरी करावंच लागतं. अरे भाऊ मी नाही जात परत तिकडं. हा एकदा माणूस गेला की गेला मग तो परत येत नाही. आपण जर तिकडे गेलो ना तर मग आपलं काही खरं नाही. आपण काय करू? पोलिसाला बोलू. हा म्हणजे पोलीस इथं भूत धरायला येते नाही ना. आपण तिकडे जायचा विचार जर केला ना तर इथपर्यंत आवाज यायला लागला. आपण जर तिकडे गेलो ना तर मग आपलं काही खरं नाही भाऊ. हे हनुमान जानगुण साखर पती लोक साखर. तुम्हाला जर मित्राची फिकर नसेल ना तर काय हरकत नाही. पण मला ही बेईमानी पचणार नाही. चाललो मी. खरं तर मी डिरेक्टर आहे आणि सगळी जिम्मेदारी माझी होती. पण ती सागराने घेतली आणि त्याचं ओझं मला माझ्या डोक्यावर ठेवायचं नाही. मी पण चाललो. होऊन काय होणार आहे? गेला तर फक्त बाल्यासारखा जीवच जाईल. पण आयुष्यभर पस्तावण्यापेक्षा एकदा पस्तावलेलं कधी पण बरं. चला. बजरंगबली अशी बी लागली तशी बी लागली. दोस्तासाठी मी पण जाणार. बजरंगबली की जय.